राष्ट्रवादीने आपला बीडचा गड राखलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी बीजेपीच्या ज्या उमेदवार होत्या डॉक्टर घुमरे यांचा 3000 मतांनी पराभव केला आहे। त्याच्यामुळं आता हे जे काही भाषा चाललेली होती क्षीरसागर बंधूंकडनं की गेवराईचं पार्सल परत पाठवू, ती भाषा आता बदललेली आहे आणि बीडमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये काय तर राजुरीला 2 भावाचं पार्सल पॅक केलं अशा प्रकारची भाषा केली जात आहे। जे काही तथाकथित नेते आहेत त्यांनी दगाफटका केला होता, पक्षाबरोबर दगाफटका केला होता, विचारधारेबरोबर दगाफटका केला होता। त्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी ही मला दादांनी दिली आणि ती जबाबदारी पार पाडणं माझं काम होतं, ती मी पार पाडलं। कारणही तसं आहे, कारण की 35 वर्षाचा इतिहास आहे बीडच्या नगर परिषदेचा की बीड नगर परिषदेवर नेहमी राष्ट्रवादीचीच सत्ता राहिलेली आहे। ही 35 वर्षाची सत्ता फक्त राष्ट्रवादीची नसून क्षीरसागर कुटुंबाची सुद्धा होती। त्याच्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील योगेश क्षीरसागर यांनी आता राष्ट्रवादी सोडून बीजेपीत प्रवेश केला आणि त्याच्यामुळे पहिल्यांदाच असं होईल की बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही तर बीजेपीचा झेंडा लागेल अशी चिन्ह दिसत होती। मात्र राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांनी चांगलंच कंबर कसून या निवडणुकीमध्ये स्वतःला उतरवलं। त्यानंतर त्यांनी केलेली फिल्डिंग, त्यानंतर झालेल्या दादांच्या सभा, या सगळ्यातनं जे त्यांचं वातावरण तयार झालं त्याचा फायदा असा झाला की 3000 मताने त्यांचा उमेदवार निवडून आला। 35 वर्ष ज्या बीडने राष्ट्रवादीच्या हाती स्वतःची सत्ता दिली होती, आता क्षीरसागर कुटुंब फुटल्यामुळं ती सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून जाईल की काय असं वाटलं। पण बीडच्या नागरिकांनी, बीडच्या मतदारांनी क्षीरसागर कुटुंबियांनाच सुरुंग लावला आणि बीडची सत्ता 35 वर्षाचा इतिहास हा राष्ट्रवादीचा तसाच राहिला। नेमकं निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांनी स्वतः इथं येऊन सभा घेतली होती। सभेमध्ये या जनतेला आव्हान केलं होतं। पंकजा मुंडे ह्या स्वतः इथं ठाण मांडून होत्या, वैयक्तिक लक्ष देत होत्या आणि एवढा कसून प्रचार केल्याच्या नंतर ज्यावेळेस असं वाटत होतं की पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात 35 वर्षानंतर बीडला बीजेपीचा झेंडा फडकेल, पण तसं झालं नाही। विजयसिंह पंडित यांनी केलेलं रितसर फिल्डिंग, यांनी व्यवस्थित पेरलेली जुनी लोकं आणि ज्या जुन्या लोकांना नाराज करून डॉक्टर क्षीरसागर ते राजकारण करू पाहत होते, त्याच जुन्या लोकांनी आता पंडितांच्या मागे उभं राहून बीडला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं सत्ता आणली असं स्पष्टपणे दिसतंय। पण ही निवडणूक एवढी सोपी नव्हती। या निवडणुकीमध्ये कधी हा उमेदवार पुढं, कधी हा उमेदवार मागं असं चालत होतं। पण मात्र आता शेवटच्या फेरी अखेरीस अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाकडनं प्रेमलता पारवे यांना 3000 मताची लीड मिळाली आहे। डॉक्टर घुमरे ज्या होत्या बीजेपीच्या त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे या विजयाचं खूप मोठं श्रेय विजयसिंह पंडित यांना जातं, त्याचप्रमाणे अजित पवार यांना जातं। अजित पवारांनी बीडमध्ये पुन्हा जाऊन त्या जनतेशी वादे केले होते की पिंपरी चिंचवडपेक्षाही चांगला विकास करून दाखवू, फक्त माझ्या पाठीमागं उभं राहा। आणि जे काही नाराजी नाट्य झालं होतं धनंजय मुंडे यांच्यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं, मग ते मंत्रिपद पालकमंत्रीपद दादांनी स्वतःकडे घेतलं होतं। दादा वैयक्तिक बीडमध्ये जाऊन विकास कामांचा आढावा घेत होते, स्वतः तिथं इनपुट देत होते। असे बरेच व्हिडिओ आपण अशा काळात बघितले आणि त्या सगळ्या मेहनतीचं फळ आता मिळालेलं आहे असं नक्कीच। त्याच्यामुळं मतदानाच्या दिवशीसुद्धा तिथं बराच राडा झाला होता। त्यामुळे सगळ्याच राज्याचं बीडकडं लक्ष लागून होतं आणि फायनली राष्ट्रवादीने स्वतःचा हा किल्ला राखलेला आहे।